आयुष पियुषला बाहेरची विकतची बिस्किटे न आणता अशा पद्धतीने मी घरच्या घरी बिस्किटे बनवत असते आणि ती रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे आजच तुमच्या मुलांना बाहेरून बिस्किटे आणणे बंद करा आणि अशा पद्धतीने घरच्या घरी बिस्किटे नक्कीच बनवा। घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होतात, खूप छान खुसखुशीत तयार होतात। त्याचबरोबर असेच काही आणखीन रेसिपीच्या मुलांना बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी तयार करायच्या आहे अशा रेसिपींची नावे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन रेसिपीज। आम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आज आपण गव्हाच्या पिठाची बिस्किटे कशी तयार करायची ते पाहूया। अगदी सगळी प्रोसेस आपल्याला मिक्सरच्या भांड्यातच करायची आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, रोजचं जे चपाती करण्यासाठीचं पीठ आहे तेच घेतलेलं आहे। पाव वाटी रवा घेतलेला आहे। छान असं मिक्सरला आपण हे एकजीव मिश्रण करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता रवा देखील छान असा बारीक झालेला आहे। त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी एवढा गूळ घेतलेला आहे। 1 चमचा बेकिंग पावडर तर अर्धा चमचा एवढा सोडा घ्यायचा। त्यानंतर सगळ्या जिन्नस पुन्हा एकदा मिक्सरला छान अशा दळून घेतलेले आहे। गुळाची छान अशी पावडर तयार झालेली आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया साजूक तूप। आता या चमच्याच्या मापाने साधारणतः 2 चमचे एवढं साजूक तूप टाकणार आहे। जर वितळलेलं साजूक तूप घेणार असाल तर अगदी ज्या वाटीच्या मापाने तुम्ही गव्हाचं पीठ मोजलं त्या वाटीच्या मापाने तुम्हाला पाव वाटी एवढं घ्यायचं आहे। चिमूटभर मीठ टाकायचं, छान असं मिक्सरला दळून घेतलेलं। सगळं तूप पूर्णपणे पिठामध्ये छान असं लागलेलं आहे। आणि या ठिकाणी सगळ्यात एक महत्त्वाची टिप्स म्हणजे तुमचे बिस्किटे मऊ पडत असतील, छान क्रिस्पी होत नसतील, खुसखुशीत होत नसतील तर त्यामागे कोणती चूक होते हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। किसलेलं खोबरं यामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी दुधाचा वापर करणार आहोत। आता या ठिकाणी दुधाचा वापर खूप जास्त करायचा नाही, आवश्यकतेनुसार साधारणतः 1 किंवा 2 चमचे एवढंच दूध वापरायचं आहे, त्यापेक्षा जास्त दुधाचा वापर करायचा नाही। त्यानंतर गार्निशिंगसाठी या ठिकाणी बदामचे काप मी घेतलेले आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इतरही ड्रायफ्रूट्स वापरू शकता। आता छान घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं, खूप सैल ठेवायचं नाही। या ठिकाणी दुधाचं आणि तुपाचा अंदाज अजिबातही चुकून द्यायचा नाही। हे पहा, अशा पद्धतीने खूप छान असं घट्टसर हे पीठ भिजवून घेत आहे। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात खूप सगळ्या वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज। त्यामुळे तुम्हाला जर उत्तम सुगरण बनायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता ज्या नवनवीन रेसिपीज मी यूट्यूबवर टाकते त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुम्हाला येईल। अगदी खूप छान परफेक्ट असं घट्टसर हे पीठ मळून झालेलं आहे। यापेक्षा सैल ठेवायचं नाही आणि खूप जास्त दुधाचा वापर करू नका। त्यानंतर रवा टाकलेला आहे, त्यामुळे झाकण ठेवायचं। 15 मिनटासाठी झाकून ठेवलेलं होतं, जेणेकरून रवा त्यात छान असा फुलतो आणि आणखीन थोडंसं घट्टसर हे झालेलं आहे। आता अशा पद्धतीने हाताने छान असं मऊ करून घ्यायचं। त्यानंतर आपण गार्निशिंगसाठी अशा पद्धतीने बदाम लावणार आहोत आणि त्यानंतर परफेक्ट असा आपल्याला बिस्किटाचा शेप देऊन घ्यायचा। आता तुमच्याकडे वेळ नसेल तर पोलपाटवर एक छान मोठी पोळी लाटून घेऊन त्यानंतर एखाद्या झाकणाच्या सहाय्याने, वाटीच्या सहाय्याने तुम्ही एकसारखी बिस्किटे तयार करून घेऊ शकता। आता अशा पद्धतीने आपण डिशमध्ये थोडंसं तूप लावलेलं आहे आणि त्यामध्ये हे बिस्किटे तयार करणार आहोत। तुम्हाला तळाशी बटर पेपर टाकायचं असेल तरी देखील टाकू शकता, परंतु सगळ्यांकडेच बटर पेपर अवेलेबल नसतो। त्यामुळे अशा पद्धतीने साजूक तुपाचा वापर करून त्यावर मी ही बिस्किटे ठेवलेली आहे। खूप छान परफेक्ट अशा आपले शेप देऊन झालेला आहे। अशा पद्धतीने साधारणतः एवढी बिस्किटे मी तयार केलेली आहे आणि अगदी थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे। आता या ठिकाणी बिस्किटे थोडीशी फुलतात, त्यामुळे थोडंसं तुम्ही अंतर त्यामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे। अगदी मोठ्या आकाराची कढई घेतलेली आहे। कढई छान अशी प्रीहीट ठेवलेली आहे, प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती। त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावर आपण हे बिस्किटे ठेवून त्यानंतर झाकण ठेवून 20 मिनटासाठी असंच ठेवून देऊया। त्यानंतर आपण चेक करणार आहोत। आता तुमच्या कढईचं टेम्परेचर किती आहे, किती कढई प्रीहीट होती किंवा गॅसचं टेम्परेचर किती आहे त्यानुसार तुम्हाला ही बिस्किटे करण्यासाठी थोडासा वेळ हा कमी अधिक लागू शकतो। साधारणतः मला 20 ते 25 मिनटं एवढा वेळ लागलेला आहे। त्यानंतर आपण बिस्किटे चेक करणार आहोत। खूप छान कडक आणि खुसखुशीत अशी ही बिस्किटे झालेली आहे, अजिबातही लूज पडलेली नाही।
बऱ्याचदा बिस्किटे तयार केल्यानंतर ती मऊ पडतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे साजूक तुपाचं किंवा जे दूध वापरलेलं आहे त्याचं प्रमाण हे चुकतं. बऱ्याचदा ते जर थोडंफार जास्त झालं तरी देखील तुमची बिस्किटे ही लूज पडू शकतात, अगदी मऊ पडू शकतात. तसं होऊ नये यासाठी दुधाचं आणि तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्या. थोडंसं कमी झालं प्रमाण तरीही चालेल, परंतु जास्त घेऊ नका. हे पहा, अशा पद्धतीने खूप छान अशी बिस्किटे तयार झालेली आहे. आता आपण एक बिस्किट फोडून पाहणार आहोत किती परफेक्ट झालेले आहे ते. हे पहा, अगदी छान असं आपलं हे बिस्किट तयार झालेलं आहे. आतून देखील पाहू शकता खूप छान परफेक्ट खुसखुशीतपणा या बिस्किटाला आलेला आहे. तुमच्या मुलांना जर बिस्किट आवडत असतील तर आजच बाहेरची बिस्किटे आणणे बंद करा आणि अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही बिस्किटे करून मुलांना खाण्यासाठी द्या. अशा काही रेसिपीज ज्या तुम्हाला बाहेरून विकत न आणता घरच्या घरी मुलांना करून द्यायच्या असतील तर अशा रेसिपींची नावे देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लवकरात लवकर आपण त्या रेसिपी देखील करण्याचा प्रयत्न करू. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.